नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या किचनमध्ये. नारळी पौर्णिमा जवळच येत आहे. त्याच्यासाठी तुम्हाला बनवून दाखवणार आहे ओल्या नारळाचे लाडू. लागणारे साहित्य आहे वेलची पूड, तूप, 1 वाटी रवा, 1 वाटी बारीक शेव, 2 वाटी नारळ आणि 2 वाटी गूळ. आता भाजून झालेलं आहे, चांगलं काढायचं आहे. त्याच कढईत थोडंसं तूप टाकून आपण जी शेव केलेली आहे बारीक ती भाजून घ्यायची. शेव लगेच भाजून होते, आपण काढून घ्यायची. आता त्याच कढईत उरलेलं तूप टाकलेलं आहे आता, आणि आपण जसं मोदक बनवताना सारण बनवतो ना तसं बनवायचं आहे. गूळ वितळलेला आहे, ऑलमोस्ट वितळत आलेला आहे. आता ओल्या नारळाचं तूप टाकलं. जसं मोदकासाठी आपण सारण बनवतो तसं बनवायचं आहे. 5 मिनिटं चांगलं शिजवल्यानंतर आपण जे भाजून ठेवलेला रवा आणि शेव आहे त्याच्यात मिक्स करायचं आहे. चांगलं तर ते मिक्स करायचं आहे. चांगलं मिक्स झालं की वेलची पूड टाकायची. तयार मिश्रणात आपण थंड करायला ठेवलेलं आहे, आणि थंड झाल्यानंतर आपण त्याचे लाडू वळणार आहोत. हे लाडू वळताना तूप वगैरे लावायची काही गरज नाही आहे, ऑलरेडी त्याला तूप सुटतं.